आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। लासलगावी कांदा मार्केट बंद, पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू। कांद्याचे 20% निर्यात शुल्क कमी करण्यासाठी शेतकरी आक्रमक। प्रहार संघटनेकडून शोले स्टाईल आंदोलन। लासलगावी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण। कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे गणेश निंबाळकर व शेतकऱ्यांसह विविध संघटना आक्रमक। बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर चढून थेट शोले स्टाईल आंदोलन सुरू। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करण्यात येत असून सध्या कांद्याचे बाजारभाव 2500 ते 2200 रुपये पर्यंत सुरू होते। तेच बाजारभाव 1200 ते 1500 रुपये पर्यंत आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। त्यामुळे हजारो शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीने लासलगावी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध संघटना आक्रमक झाल्या असून शोले स्टाईलने आंदोलन बघायला मिळत आहे। प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवली, छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख छावा क्रांतीवीर सेना येवला अध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड। तर या आंदोलनावेळी छगन भुजबळ यांनी गणेश निंबाळकर यांना फोनवरून संपर्क केल्याची माहिती मिळत आहे। 1 किलोला आम्ही वरती 10 ते 12 रुपये कांद्याचे भाव जर निघत असेल तर शेतकऱ्यांचा हा कांदा खर्चही निघत नाही। त्यामुळे जर राज्य आणि केंद्र सरकारने जे तुम्ही 20% निर्यात शुल्क लावलेले तातडीने जर तुम्ही कमी जर केलं तर आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। त्यामुळे आज आम्ही शोले स्टाईल आंदोलन याच्यासाठी करतोय की तात्काळ तुम्ही हे 20% निर्यात शुल्क आहे केंद्र सरकारने हे तातडीने हटवावं, अन्यथा याच्याही पुढे उग्र आंदोलन होतील याचं केंद्र व राज्य सरकारने हे लक्षात ठेवावं। भ्रष्टाचाराचा लागण होते कांद्याचे बाजार कसं आहे, कांद्याबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल सगळ्यांना माहिती सर्वश्रुत आहे। शेतकऱ्याची पिढी या जिल्ह्यातली किंवा राज्यातली कांदा पिकवण्यासाठी 20% निर्यात शुल्क किती दिवसाचं लावून ठेवलं आणि बाजार समितीमध्ये 12 रुपये 10 रुपये कांदा विकला जातो किलोला। तर मग ते 20% निर्यात शुल्क आता का लावून ठेवले या प्रश्नाचं उत्तर कोण शोधणार? ते उत्तर शोधणं म्हणजे आजचा हा लिलाव बंदची प्रक्रिया आहे। दुसरी गोष्ट, सातत्यानं 3, 4, 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची एक गोष्ट लक्षात आली आहे की कांद्याचे बाजारभाव पडणं म्हणजे भ्रष्टाचाराचं पुरण असलेल्या नाफेड NCCF सारख्या संस्था चालवणाऱ्या त्या कंपन्या त्यांना हे पैसे वेचण्यासाठीचं स्वप्न पडायला लागले। मरण शेतकऱ्याचं होणार आणि धोरण यांचं पैसे कमावणारेच असणार। पण ही सरकारी व्यवस्था फक्त बाजारभाव पाडण्यासाठीच एकंदरीत या गोष्टीचा उपयोग करते का? 20% निर्यात शुल्क नाहक का लावून धरलंय? जर बाजारपेठामध्ये कांद्याचे बाजारभाव काहीच नाही, नाममात्र आहे, तर मग तुम्हाला निर्यात शुल्क हटवून द्यायला काय झालं? कांद्याचे बाजारभाव 25, 30, 35 रुपयापर्यंत गेल्याने काय असा मोठा फरक पडणार आहे? परंतु त्यावर बोलणारे कोणी नसल्यामुळे अधिवेशन काळही आहे। सभागृहामध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे। राज्यानं पुढाकार घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे की आमचं असलेलं निर्यात शुल्क हटवलं पाहिजे आणि ते हटवण्यासाठीच म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्रेक केलेला आहे। हे उद्रेक तुम्हाला जास्तीचे पाहायला भेटू शकतात, मात्र तुम्ही आता तातडीने या गोष्टी जर नाही केल्या तर मात्र मंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांना गोष्टी अडचणीच्या होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या। हा आमची एकच मागणी आहे का बुवा 20% निर्यात शुल्क तातडीने हटवावं आणि जर एवढं करू नये तुमचे बाजारभाव तुमच्या कक्षेच्या आत पडले, खाली पडले, तुम्हाला नाफेड लॉन्च करण्याची गरज आहे तर ते बाजारपेठेत बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत तो कांदा खरेदी केला गेला पाहिजे। आता शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, कांद्यावर जुलमी निर्यात शुल्क, कांद्यावरील जुलमी निर्यात शुल्क रद्द केलं पाहिजे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, कांद्यावरील जुलमी निर्यात शुल्क रद्द, कांद्यावरील जुलमी निर्यात शुल्क रद्द, शेतकरी एकजुटीचा, बंद करा, बंद करा। निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात शुल्क, अरे या कांद्यावर दुर्मिळ शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? कांद्यावर
बाजार 10-12 रुपयावरती आले. विनंती आहे आपल्याला, आपण स्वतः लक्ष घालून केंद्र सरकारकडे या गोष्टीचा पाठपुरावा करा. 200 फूट उंचाच्या टाकीवरती बसलेली 3 तास. हो तोच साहेब. हो हां हो. आणि साहेब हो. आणि साहेब दुसरी एक विनंती आहे, मागचा अनुभव तुमच्या कानावरती आहेच. आता हे NCCF अथवा नाफेड थ्रू खरेदी चालू करणार. हे म्हणजे एखादा मुर्दा पडायच्या वेळेस गिधाड कशी टव करून बसली तशी बसली ती कंपन्यावाले. जर यांना खरेदीच करायची असेल केंद्र शासनाला तर बाजार समिती थेट कंपन्यांना खरेदीला उतरावं, जेणेकरून प्रॉपर स्पर्धाही होईल आणि प्रॉपर खरेदी होईल. यात काय होऊ राहिलं, एकही शेतकऱ्याचा कांदा घेतला जात नाही, व्यापाऱ्याचाच कांदा त्या कंपन्या खरेदी करतात, कमी भावाचा कांदा खरेदी करतात. असे अनेक अनुभव आहेत. ते जास्त फोनवर आता सांगायला गेलं तर प्रत्यक्ष भेटून सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे सध्या पर्याय नाही, कारण तशी व्यवस्था नाहीये. या कंपन्यांवरती कमांड नाहीये कुणाची. कशाही पद्धतीनं ज्या भागात प्यायला पाणी नव्हतं त्या भागातल्या शेतकऱ्याच्या नावावरती पैसे काढले गेले आणि ज्या भागात कांदे होते त्या भागातल्या शेतकऱ्याला माहीत पडलं नाही खरेदी कुठे. ही म्हणजे ज्या पद्धतीने परस्पर विरोधी व्यवस्था आहे ना, ती तुम्ही बोलून त्यांना सांगा व्यवस्थित. केंद्र सरकारची बदनामी होती ना याच्यामध्ये. मागचे खासदारांचा जो पराभव आहे तो त्या नाफेडमुळे आहे. बाजारभाव पडल्यामुळे पेक्षा नाफेडमुळे आहे. शेमडी पोरं 2-2, 4-4 कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरताय आणि जो कांद्याचा उत्पादक शेतकरी आहे तो 2 लाख रुपये कर्ज भरायला त्या ठिकाणी पात्र ठरत नाहीये. मागचा अहवाल आहे तो आम्हाला मिळत नाहीये. साहेब आपण जर वेळ दिली तर आम्ही तुम्हाला हे सक्षम पद्धतीने मांडून दाखवू शकतो. आणि पाणी सुद्धा नाही बाबा. हो. आणि साहेब मी तुमचा त्यावेळेस प्रचार केलेला लोकसभेला आठवतो तुम्हाला, सभेत येऊन. हा आणि तुमचे हा आणि मला अभिमान तुमच्यासारख्या माणसाचा अभिमान आहे. एक स्पष्ट वक्ता माणूस आणि तो आमच्या जिल्ह्यातला आमच्या मातीतला माणूस. 100% तुमच्या पुढाकाराने येणाऱ्या काळात 2-3 प्रोव्हिजन्स आहे, त्यात परफेक्शन जर केलं ना तर 100% न्याय भेटेल. बाजार पडल्याचं दुःख तर आहेच, पण बाजार पडल्यामुळं लोक पैसे कमवायला उभी आहेत त्याचं जास्त दुःख आहे साहेब. ओके खूप धन्यवाद. नंतर आता जर वेळ आली आहे 2 पैसे घडण्याची, आताशी आवक वाढायला सुरुवात झाली साहेब. आणि त्यात जर 12 रुपये कांदा पुकारला गेला, 11 रुपये कांदा पुकारला गेला, हाताशी काही लागत नाही. तुमचं 25 आणि 26 रुपयापर्यंत खर्चाची रक्कम गेली आणि 12 रुपयात कांदा विकायचा. तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं, आपलं असलेलं एकंदरीत स्किल वापरून. बरं थोडं पाठी मागावं साहेब तुम्हीच. हां हो 100%. आणि खूप धन्यवाद साहेब. आणि अजून एक साहेब हो आणि ऐका ना साहेब, एक अजून त्याच्यात ऍडिशनल गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि NCCF थ्रू खरेदी करतील. ही खरेदी त्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये फुनगाट केले. कारण का तर हो. आणि मग त्या कंपन्यांमधनं ही लोक हे 12 रुपयानं 10 रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे 30, 35, 40 रुपयाने घेणार. नाव मात्र शेतकऱ्याचंच खराब करणार. या पद्धतीने साहेब जर नाफेड NCCF ला खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज. तो सुद्धा महत्वाचा विषय आहे. त्याच्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय साहेब वरच्या लोकांनी. हे जेवढे खासदार बिजदार आहेत ना, हो त्यांना चटक लागून गेली 5 वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमावली आहे साहेब. आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज. आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचे. येस.
विषय घ्या येस येस विषय येस 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 हो हो ओके ओके आता ताब्यात चालू आहे हळूहळू काही 2-4 दिवस ओरडू आणि एवढा मोठा विषय असं सहज मी आमच्या इकडचे जवळजवळ 70 ते 80 शेतकऱ्यांना म्हटलं माझेच संपर्क साल तुमच्याकडून कोण पैसे नाही ना चालवायचे का बिंदास ठेवा ना खात्यावर त्याशिवाय ते बंद नाही व्हायचं 2 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वाढीत नाही ते 80 लाख दिले नाही गावाला मागतो ही समिती आहे त्या समितीने 2 गावाची त्यांचे कांदे नव्हते तर त्यांच्या खात्यावर पैसे आले पुरावे दिले त्या शेतकऱ्यांना प्रकारच्या मातीची साक्षीदार जी मेथड असते त्या पद्धतीने